आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 880336। राजस्थानातील बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रामानंदनगरमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा, आरोपींना कठोर शिक्षेची प्रदीप कदम यांची मागणी। राजस्थानातील श्री गंगानगर येथे 13 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर झालेल्या कथित सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ रामानंदनगर येथे मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला। जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 श्रीराम मंदिर येथून मोर्चा सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे मोर्चाची सांगता होऊन निषेध सभा पार पडली। सभेत बोलताना प्रदीप कदम म्हणाले, समाजात जे चांगले घडते त्याला ज्या ताकदीने पाठिंबा देतो त्याच ताकदीने वाईट प्रवृत्तींचाही विरोध करणं आवश्यक आहे। अन्याय होत असताना गप्प राहणे म्हणजे त्या अन्यायाला अप्रत्यक्ष पाठबळ देण्यासारखे आहे। महिलांच्या सुरक्षिततेबाबत बोलताना त्यांनी मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याबरोबरच समाजानेही अत्याचाराच्या घटनांमध्ये तातडीने पुढे येऊन पीडितांना साथ देण्याचे आवाहन केलं। गुन्हेगारांवर सामाजिक दबाव निर्माण करून कायद्याने कठोर शिक्षा झाली तर अशा घटनांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असंही त्यांनी नमूद केलं। सभेत पीडितेला तातडीने न्याय मिळावा, दोषींवर जलद गतीने न्यायालयात खटला चालवून कठोरातील कठोर शिक्षा करावी, तसेच महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याची मागणी करण्यात आली। महिलांचा सन्मान व सुरक्षिततेसाठी सातत्याने जनजागृती करण्याची गरज असल्याचंही मत उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केले। या आक्रोश मोर्चात आरपीआयचे विशाल तिरमारे, सलमान पठाण, रियाज पठाण, सरफराज मुजावर, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बबन माने, संदीप वाघमारे, सतीश पाटील, युनुस कोल्हापुरे, हरीश वडार, बंडोपंत भागवत, राजू मुजावर, प्राध्यापक घुगरे, सावंत, आशा गायकवाड, सरिता कुंभार, रुक्साना मुल्लानी, मंजिरी शिंदे, दिव्या मोहिते, राणी माने, शोभा वडुलकर, नाझिया पटेल, शिखरे मॅडम, रेश्मा मुल्ला, रेश्मा मुजावर, सुशीला माळी, शालन शिंदे, गीता इंगवले, हिना इराणी, हुस्नारा इराणी यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि रामानंदनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। संपूर्ण मोर्चा शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। या मोर्चाचे नियोजन आमिर पठाण यांनी केलं होतं। की आपण ज्या पद्धतीनं चांगल्याचं समर्थन करतो त्या पद्धतीनं वाईटाला थांबवण्याची ताकद सुद्धा आपण निर्माण केली पाहिजे। गुन्हेगार जितका दोषी आहे तितकाच एखादी घटना घडत असताना किंवा समाजामध्ये आपल्याला चुकीचं काही घडत असताना जर आपण त्याच्यावर डोळेझाक करत असू तर ते सुद्धा आपण गुन्हेगार आहे असं म्हणायला हरकत नाही। अशा घटना घडत असताना समाजातल्या लोकांनी एकत्र येणं आणि त्याचा विरोध करणं हे अत्यंत गरजेचं आहे। काय होतंय की आपण माझा काही संबंध आहे, चाललंय चालू द्या असं करून एका अर्थानं आपण त्या गोष्टीला समर्थन करतोय आणि मग एक दिवस अशा घटना घडतात। अनेक महाविद्यालयाच्या बाहेर अनेक टोळकी थांबलेली असतात, आपण ते बघत असतो, परंतु राजकारणातल्या समाजकारणातल्या व्यक्तींना आता खऱ्या अर्थानं